नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषीप्रधान शेतकरी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, आज रविवार, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता. मित्रांनो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाल्याने कोकण घाटमाथ्यावर मान्सून सक्रिय आहे. कोकणात पावसाचा जोर कायम असून उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. आज तारीख 30 तारखेला कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. उर्वरित कोकणात जोरदार पावसाची शक्यता तर विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ वाऱ्यांच्या प्रभावामुळे ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यालगतच्या समुद्रात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. त्याला लागूनच समुद्री सपाटीपासून 7.6 किलोमीटर उंचीवर चक्रीवादळ वारे वाहत आहे. या प्रणालीपासून वायव्य व उत्तर प्रदेशातील चक्रीवादळ वाऱ्यांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे. महाराष्ट्राच्या मध्य भागात पूर्व पश्चिम वाऱ्याचे जोड क्षेत्र सक्रिय आहे. महाराष्ट्र ते केरळ किनाऱ्याला लागून हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा कायम आहे. तर मुसळधार पावसाचा इशारा ऑरेंज अलर्ट. रायगड, रत्नागिरी, पुणे. जोरदार पावसाचा इशारा येलो अलर्ट. पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, सातारा. वादळी पावसाचा इशारा येलो अलर्ट. बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर, गडचिरोली. 100 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडलेले ठिकाणे: हरणे 100, रत्नागिरी 102, जिल्हा रत्नागिरी, भिवंडी 107, जिल्हा ठाणे.